नमस्कार, माझे नाव पूनम पालव आणि माझी प्रोफाईल आहे. हो पल्लवी, आहे माझ्या लक्षात. पल्लवी, मी तुला नंतर कॉल करते. अरे दादा, आज चक्क तू इथे? अच्छा, तुला आज आमची आठवण आली वाटतं, की मग तुझी घराकडे येण्याची वाट चुकली आहे. पर चल, आता आलाच आहेस तर मी सुद्धा तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून देते. तर ऐक, असं म्हणतात पैसा आला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते म्हणून, आणि ते अगदी खरं आहे. कारण पैसा हा माणसाला त्याचं मूळ रूप विसरायला लावतो ना. माणूस काय होता आणि काय झाला हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे बघ, माणसाला असं वाटतं की तो पैशाला खेळवतोय, पण खरं तर पैसाचा माणसाला खेळवत असतो. आणि हे सगळं तर मला तुझ्याच आयुष्याकडे बघून समजलंय. तुला आठवतंय दादा, 10 वर्षांपूर्वी बाबा जेमतेम 2 वेळेचं कमवत होते. गरिबीशी सुंचता बाबा मात्र म्हातारे झाले. पण त्यावेळी त्यांनी बघितलेली सगळी स्वप्न ते तुझ्यात पाहू लागले. ते सर्वांना सांगायचे की ह्या माझ्या मुलात एवढी ताकद तर नक्कीच आहे की तो आमची परिस्थिती आज ना उद्या तर नक्कीच बदलेल. आणि हो, तू सुद्धा त्यांच्या शब्दाला अगदी खरा उतरलास. म्हणजे खूप चिकाटीने आणि मेहनतीने तू आपली परिस्थिती बदलवलीस. याबद्दल तर आम्हा सर्वांनाच तुझं कौतुक वाटतं. पण शेवटी नियतीने आमच्यासाठी काही वेगळंच रचलेलं. म्हणजे बघ ना, तुझ्याच पैशाचा खेळ तुझ्याच डोळ्यात खुपायला लागला. तू घर सोडलंस, आमच्याशी संबंध तोडलेस. अरे, ज्या घराने तुला उडायला शिकवलं त्याच घराला तू आज खाली पाडलंस. ज्या मातीत तू लहानसा मोठा झालास त्याच गरिबीची तुला चक्क लाज वाटू लागली. आज बाबा फक्त आणि फक्त तुझ्यामुळे एकटे पडले आहेत. अजूनही आम्हाला तुझी खूप आठवण येते. पण आता आम्हाला हे माहिती झालंय की तू आमचा तो दादा नाही राहिलास ज्याला आम्ही पाहिलंय. सर्वांना मदत करणारा, मोठ्यांचा आदर करणारा. अर्थातच, कारण तुला आता माणसांच्या किमतीपेक्षा पैसा जास्त मोठा झालाय. असो दादा, आता तुझ्याकडे सगळं असेल, पैसा, गाडी, बंगला, नोकर चाकर, सगळं. पण या पैशाच्या नादात तू हेच विसरतोयस की ज्या कुटुंबाने तुला एवढी मदत केली तेच कुटुंब आज तुझ्यासोबत नाही आहे. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर पुन्हा तुझ्याशी गाठ झाली तर एवढंच सांगेन की तू खूप स्वार्थी निघालास दादा, खूप स्वार्थी.